सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, तो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी तुरी, करिता भरभरी तुरावी दूरी, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरभरी दुरावती दूरी, करिता भरभरी दुरावती दूरी, भावाची पुरी भवानी
नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवासी काही न लगे का भावची कारणा तुका म्हणे विठ्ठलाचे करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरणास साथिया दुसरे
सद्गुरुदास तुका ओ बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया तुकोबारायांचा 3 चरणाचा माणसाला सत्य आणि त्या सत्याच्या प्राप्तीसाठी आपण काय प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आपल्या जीवनाचा सार कशामध्ये आहे मानवी जीवनाची सफलता कशामध्ये आहे या नरदेह रूपी गावाला आल्यानंतर या मृत्यूलोक रूपी गावाला आल्यानंतर इथे येऊन खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आपण नेमकं काय करायला पाहिजे कशामध्ये जीवनाची धन्यता आहे कशात जीवनाची सफलता आहे अगदी ती सफलता कुठल्याच प्रकारचं मूल्य न घेता आपल्याला देण्याचं काम सांगण्याचं काम योग्य मार्गदर्शक रूपामध्ये जे आपल्या सर्वांना महाराष्ट्र नाही तोभ्या अध्यात्म जपणाऱ्या लोकांसाठी जे मार्गदर्शक आहेत असे जगद्गुरु तुकोबाराया फार मोलाची गोष्ट या अभंगामध्ये सांगतात पूर्ण आयुष्य जरी संपलं तरी तुकोबारायांच्या अभंगाचे चिंतन कधी संपू शकत नाही त्याच्यातली गहनता कधी आपण त्या खोलीपर्यंत जाऊ शकत नाही आयुष्यभर आपण त्याच्यावर विचार करत राहावा एवढे गहन महाराजांचे अभंग आहेत हा अभंग आवर्जून आजच्या सेवेसाठी निवडलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी बापूराव वाघोबा जगताप स्वर्गीय दादा बाबा काका काय म्हणायचे बाबा म्हणायचे बापूराव बाबा जगताप 85 वर्षाचं वय पूर्ण केलं आणि ईश्वराच्या आज्ञेनं या जगाचा निरोप घेतला पूर्ण आयुष्य कसं जगावं माणसानं याचा पूर्ण आदर्श जीवनपट ज्यांचं आहे त्यांना बापूराव बाबा म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांच्या जीवनाचा त्यांच्या जगण्याचा परिवाराला कष्टाची किंमत शिकवणारा कष्ट करायला शिकवणारा आपली परिस्थिती किती चांगली आहे किंवा किती कोलमडलेली आहे पण त्याही स्थितीमध्ये जगण्याचे जीवनाशी संघर्ष करण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न किती प्रामाणिक आहेत हे सगळं शिकवत हा आदर्श समाजाच्या समोर ठेवणारा हा परिवार आणि या परिवाराची अगदी
चांगल्या नीतिमूल्यांनी जडणघडण करणारे, वयानं ज्येष्ठ असणारे, ज्यांच्या अगदी अगदी शेवटच्या निरोपासाठी आपण इथे जमा झालेलो आहोत. आजची गर्दी म्हणजे खऱ्या अर्थानं बापूराव बाबांसाठी अगदी शेवटची श्रद्धांजली आहे. पण शेवटच्या श्रद्धांजलीसोबतच ते कायम आमच्या आठवणीमध्ये आहेत हेही सांगण्यासाठी आजची गर्दी आहे. आज जगताप परिवार आपल्या वडिलांबद्दल, आपल्या आजोबांबद्दल जी अंतःकरणातली कृतज्ञता आहे ती खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. या कार्यक्रमासाठी फार गोड नियोजन केलं. रंगाची गोड अशी साथ देणारे आहे याच परिवारातले हरिभक्त परायण गणेश महाराज जगताप. गणेश बाबा, आपण मला याही अगोदर आपल्या लासुर्णीच्या अंतर्गत बोरी नावाचं जे गाव आहे तिथे तुम्ही मला कीर्तनासाठी बोलावलं होतं. आणि आज तुमच्याच परिवारामध्ये म्हणजे भलेही भावकी असेल, थोडासा अंतर असेल, पण आपलाच हा परिवार आहे. या कार्यक्रमासाठी तुम्ही मला निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं तुमचं वय पाहू जाता, वयानं लहान आहात, पण या कमी वयामध्ये संप्रदायात आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? अभ्यासासोबत माणसं जोडण्याची जी एक भगवान परमात्मानं दिलेला जो गुण आहे त्या गुणाचं विशेष कौतुक आहे गणेश महाराजांच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर गायनाची साथ देणारे अविनाश महाराज की ज्यांनी वारकरी संप्रदायातलं हे लेकरू मराठी इंडियन आयडलच्या व्यासपीठावरती जाऊन वारकरी संप्रदायाची ताकद अगदी त्याही क्षेत्राला ज्यांनी दाखवली अशा आमच्या अविनाश महाराज, त्यांचंही कौतुक आहे. आदित्य महाराज दिवेकर, फार गोड गाता आपण, तुमचं देखील कौतुक आहे. सगळी माझी छोटी भावंड आहेत, फार गुणी आहेत आणि महाराष्ट्राची लाडकी आहेत. तर या सगळ्यांचं कौतुक आहे. आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुळीक आहेत. त्याचबरोबर इथे साथीला ज्ञानेश गुरुकुल संस्था बोरी तेथील विद्यार्थी आहेत. या लेकरांसाठी आणि यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. त्या कर्दनवाडी भजनी मंडळ, बरोबर ना, परीटवाडी भजनी मंडळ, लासुर्णे भजनी मंडळ, सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावरती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुतारीची साथ देणारे खिल्लारे का खिल्लारे महाराज आहेत. खिल्लारे महाराजांची मला ओळख आहे, पण माझी जे अडचणी मला नावं लक्षात राहत नाहीत. काल परवा मला वाटतं खिल्लारे महाराजांचा कॉल पडला होता मोबाईलवरती याच कार्यक्रमासाठी. असं खिल्लारे महाराज खूप चांगली तुतारी वाजवत आहे. त्यांचं देखील, त्यांच्या या कलागुणाचं देखील कौतुक आहे. आणि आपल्याच या जगताप परिवाराचा हा सुंदर मंडप, साऊंड सिस्टीम, ही सगळं डेकोरेशन जे आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही ठेवली त्यांनी आजोबाच्या या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये. तर खूप चांगलं नियोजन केलं, या परिवाराचं विशेष कौतुक आहे. आणि या साऊंड सिस्टीमच्या कामाला जे खूप चांगल्या पद्धतीने घेऊन जातात त्यांचं नाव आहे रोहित जगताप, बरोबर ना. रोहित भैया, तुमचं आणि तुमच्या सगळ्या परिवाराचं कौतुक आहे. या कार्यक्रमाच्या साऊंड सिस्टीमच्या ऑपरेटिंगसाठी म्हणा किंवा हा सगळा मित्रपरिवार या सगळ्यांचं प्रेम सांभाळण्यासाठी असे आमचे केशवभाऊ मोरे थेट राहुरीवरून आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जरा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. आमचे केशवभाऊ सरळ स्वभाव, सज्जन स्वभाव आणि विशेष म्हणजे यूट्यूबला जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त दोघांची मैत्री आहे. खरं म्हटलं तर त्यांचंच चॅनल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आमच्या केशवदादांचं देखील खूप कौतुक आहे. माझी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी, तनुजा, आरती आणि हार्मोनियमची साथ देणारे विठ्ठल बाबा, विनेकरी बाबा, आपल्या सगळ्यांना वंदन. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील सगळ्यांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते. माझं अज्ञान आहे की मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत. कार्यक्रमाचं शूटिंग यूट्यूबच्या माध्यमातून आहे. यूट्यूबवाल्या दादाचं देखील कौतुक आहे. आणखी या जगताप परिवाराचे अगदी मामा परिवार, त्यांचा आडनाव लक्षात नाही राहिलं मला, जळक ना, जळक भाऊ, अगदी गोंदवलेकर महाराजांची जी भक्ती आहे ती त्यांच्या परिवारामध्ये आहे. आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांना सादरवंदन आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. या गावामध्ये खूप मोठे नामांकित कीर्तनकार आहेत. त्यांचं खूप जुन्या ज्येष्ठ लोकांमध्ये खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या चरणावरती आमची प्रचंड श्रद्धा आहे. आदरणीय माधव महाराज रसाळ तर या गावचे आहेत ते. आणि या गावामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही इथून जावं, इथे यावं, दिंडी घेऊन त्यांच्या घरी आम्ही थांबावं तर रसाळ काकांच्याकडे, तर
ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप चांगल्या आहेत किंवा आम्हाला खूप आनंद देणाऱ्या आहेत। असो, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू। विठ्ठल विठ्ठल पालखी सोहळा आपल्या लासुर्णी गावातून जातो। मागच्या 10 वर्षापासून आम्ही देहू ते पंढरपूर प्रवास करतो। या गावात आम्ही दिंडीच्या मुक्कामाच्या कारणानं खूप वेळा थांबलो, पण कीर्तनासाठी पहिल्यांदाच मी तुमच्या गावात थांबले। आणि जेव्हा जेव्हा आम्ही दिंडी घेऊन यावं, आदरणीय माधव महाराज रसाळ त्यांचे भाऊ ज्यांना अंकल म्हणतात, तर रसाळ काकांनी आमच्या दिंडीची व्यवस्था करावी, त्यांच्या घरी आम्ही थांबावं। आताही आल्यानंतर मला भेटले ते, आणि या गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतो की एक संप्रदायातलं एक नामांकित व्यक्तिमत्व, अगदी त्यांचं प्रेम माया आपल्याला प्राप्त होते, ही खूप मोठी गोष्ट वाटते कधी कधी आपल्या जीवनामध्ये। का आपलं वय, आपला ज्ञान आणि आपला अनुभव त्यांच्या तुलनेच्या मानानं खूप कमी आहे। असो, या जगताप परिवारामध्ये आम्ही या प्रसंगाच्या माध्यमातून कीर्तनाकरता आलो, आणि या प्रसंगाला पुष्ट करणारा, आणखी काही समजावून सांगणारा हा अभंग आहे। या अभंगाकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगायची अशी, किंवा एक महत्त्वाचं सांगायचं असं, स्वर्गीय कैलासवासी बापूराव बाबा जगताप या बाबांचा जो परिवार आहे त्याच्यामध्ये श्रीमान डॉक्टर रमेशजी जगताप, एक चिरंजीव त्यांचे डॉक्टर आहेत, श्रीमान विठ्ठल बापूराव जगताप, ही 2 मुलं, नातू रोहित जगताप, मयूर जगताप, ऋषिकेश जगताप, सुमित जगताप, असा हा पूर्ण जगताप परिवार, पूर्ण जगताप कुटुंब यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। वयाच्या 75मध्ये अटॅक सारखा एक प्रकार बापूराव बाबांना येऊन गेला। म्हणजे असं सांगत होते की आता बाबांचा तो शेवटचा श्वास होता 75तला, पण खऱ्या अर्थानं डॉक्टर 75मध्ये सांगितलं होतं, डॉक्टर कांबळे देसाई हॉस्पिटल, त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले, आणि त्यांच्याबद्दल सुद्धा जो या परिवारामध्ये एक कृतज्ञतेचा भाव आहे, त्यांनी मला आवर्जून सांगितलं। आणि दीदी, डॉक्टर साहेबांचे आमच्यावरती उपकार आहेत की बाबांच्या हार्टचं पंपिंग करून, अगदी पायातली शेवटची नस काहीतरी चालू होती, पंपिंग करून करून प्रयत्न केले, आणि पुन्हा एक नवीन जीवन मिळाल्यासारखं स्वर्गीय बापूराव बाबांना प्राप्त झालं। तर आजही हा परिवार कांबळे डॉक्टरांचा अंतःकरणात जो एक ऋणभाव आहे तो व्यक्त करतो। असो, खूप कष्टानं प्रयत्नानं ज्यांनी एक जीवनाचा हा संघर्ष करत राहिले। खरं तर जुना काळ जो होता तो सगळ्याच लोकांसाठी संघर्षाचा होता, कष्टाचा होता। म्हणजे अशा काही सुविधा, एक आलिशान जीवन असं काही नव्हतं पूर्वी। कष्ट केलं, काम केलं तरच पोटाला खायला मिळावं, अगदी अलीकडच्या 5-10 वर्षापर्यंत सुद्धा। पण खूप कष्टातून, मेहनतीतून या परिवारानं ज्येष्ठांचा शिकवण, ज्येष्ठांचे आदर्श जीवनामध्ये ठेवून थोरा मोठ्यांचा आदर करत जीवन जगत राहिले, घडत राहिले, प्रयत्न करत राहिले। त्या प्रयत्नातून आज या परिवाराला खूप चांगले दिवस आहेत। पण सगळ्यांच्या अंतःकरणात एक छोटीशी खंत आहे, कष्ट ज्या वेळेला सगळा परिवार करत होता, सगळे अडचणीमध्ये होते, एक आर्थिक अडचण, त्या सगळ्या गोष्टीला मात करत करत आम्ही एक चांगल्या पद्धतीने आता जीवन जगतोय। साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून किंवा डॉक्टरकीच्या क्षेत्रातून म्हणा, किंवा सामाजिक स्तरावरती जगताप परिवाराचं एक चांगलं नाव आहे। या सगळ्या गोष्टी ईश्वराच्या कृपेनं आज मिळाल्या, पण हा सगळा एक आनंदाचा भाव सगळ्या परिवारामध्ये असतानाच या सगळ्या आनंदाला अनुभवण्यासाठी आज बाबा नाही आहेत। खऱ्या अर्थानं ज्यांनी कष्ट केले आणि आम्हाला कष्ट करण्याची प्रेरणा दिली, एवढ्या वयामध्ये सुद्धा ते, मला वाटतं स्वयंपाकाचे भांडे वगैरे देण्याचं दुकान आहे त्यांच्याकडे, तर त्या दुकानाचा सगळा कारभार याही वयामध्ये पाहावा, माणसं आल्यानंतर चहापान करावं, एक मैत्री सांभाळावी कशी तेही यांच्याकडनं शिकण्यासारखं। एक 20-25 वयोवृद्ध माणसं, चांगला यांचा एक मैत्रीचा ग्रुप होता। सगळ्या मित्रांना असं वाटतंय की खरंच आपल्यातला एक चालता बोलता माणूस खऱ्या अर्थानं निघून गेला, पण प्रत्येकाचं मनही सांगतंय भगवंता आयुष्याचा शेवट गोड झाला, पण तुझ्या चरणाजवळ जागा भेटली याची साक्षही आम्हाला आजच्या या कीर्तन सोहळ्यातून मिळालेली आहे। अगदी त्या पवित्र पुण्यात्म्याला तुझ्या चरणाजवळ जागा मिळू दे, चिरशांती लाभू दे, अशी अंतःकरणातून भगवंताला साथ घालणारी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत।
आणि तुम्ही अंतःकरणातली ही पवित्र भावना स्वर्गीय बापूराव बाबांच्या बद्दल व्यक्त करताय, हे मला तुम्ही तोंडानं सांगायची अजिबात गरज नाही. कारण माणसाचं मन काय बोलतंय, माणसाचं अंतःकरण काय बोलतंय, हे तोंड जरी बोलत नसलं तरी माणसाचा चेहरा बोलत असतो. आणि एक वय जरी आमचं कमी असेल तरी 20-25 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आम्ही फिरतोय, प्रवास करतोय. म्हणून बऱ्यापैकी 100% नाही पण एक 10-5% चेहरा वाचण्याची सवय आता आम्हाला झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आदर्श घ्यावा असा हा जगताप परिवार. एक वर्षभर बापूराव बाबा अंथरुणात पडले असताना सुद्धा या परिवारानं कुठल्याही प्रकारची किळस न करता, कुठल्याही प्रकारचा द्वेष, राग न करता खूप श्रद्धेनं एक आपल्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे तो एक आदर्श मांडत खूप चांगल्या पद्धतीने सेवा बापूराव बाबांची केली. आणि वयोवृद्ध माणसाला ज्या गोष्टीची खरं अपेक्षा असते ना, एक वाक्य बोलेन मी तुम्हाला, सगळ्यांनी माझं बोलणं खरंच कान देऊन ऐकायचं. म्हणजे पूर्ण कीर्तनात तुम्हाला काही जरी घेण्यासारखं नाही मिळालं तरी आता जे बोलते ना हे नक्कीच घरी घेऊन जायचंय. आता मी तुमच्याकडे काही काही वस्तू देत जाणार आहे, एक शाब्दिक धन देत जाणार आहे. मग ज्याला जेवढं पेलं त्यानं तेवढं घेऊन जा, पण घेऊन जायचा प्रयत्न करा. माणसाच्या जीवनातली खरी संपत्ती काय आहे, आपल्या जीवनातली खरी संपत्ती काय, अजून खऱ्या संपत्तीचा शोध काही लोकांना लागलाय आणि काहींना लागलाच नाही. अजून आपण जिथे पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला म्हणतो आपण तिजोरी. जिथे आपण पैसे ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, धन जिथे ठेवतो त्याला आपण म्हणतो तिजोरी. आणि त्या तिजोरीची साफसफाई करण्याची जिम्मेदारी आपण आपल्या अंगी घेतलेली असते. त्या तिजोरीची साफसफाई आपण स्वतः सावधतेनं, जागरूकतेनं, जबाबदारीनं करतो. असं कधी झालंय का हो? तिजोरीची साफसफाई करण्यासाठी तुम्ही पगारी माणूस कधी ठेवलाय? लासूर ना, तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस ठेवता का तुम्ही? ठेवा ना, काही हरकत नाही. ठेवताल का? तयारी आहे का? एक तरी वर बोट करा, मी आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हाला देऊन टाकते. तुमच्या तिजोरीची साफसफाई करण्यासाठी तुम्ही बाहेरचा माणूस ठेवणार का? नाही, नाही ठेवणार का? त्याला जर साफसफाई करायला सांगितली तर ते सगळं साफ करून जाईल. म्हणून आपण बाहेरचा माणूस तिजोरीची साफसफाई करायला ठेवत नाही. त्या तिजोरीची साफसफाई करणं हे जसं आपण आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य, आपली जिम्मेदारी समजतो ना, अगदी तसंच ते जसं धन आपण समजतो की आपल्या जीवनातलं ते धन महत्वाचं आहे, अगदी तसंच आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं, आपल्या घरातलं देवघर, आपल्या गावाचं ग्रामदैवत आणि आपल्या गावातला साधूचा आश्रम किंवा एखादी वारकरी शिक्षण संस्था, ही सुद्धा आपल्या जीवनातली खरी संपत्ती, खरं धन आहे, खरी तिजोरी आहे ते आपल्या जीवनातली. गावचं ग्रामदैवत, गावातला साधूचा आश्रम, घरातलं देवघर आणि घरातली ज्येष्ठ माणसं ही आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे. यांची सुद्धा सेवा करण्यासाठी पगारी माणूस कधी ठेवायचा नाही, ती सेवा आपण आपल्या हाताने करायची. आई वडील हे खरं धन आहेत, त्यांची सेवा आपण आपल्या हाताने करा. हेच पूर्ण कीर्तनामध्ये मी हाच विषय सांगणार आहे तुम्हाला. ज्या पंढरीच्या मालकाचा सोहळा, खरं तर स्वर्गीय बापूराव बाबा यांचं जीवन सफल झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. पंढरपूरचा एवढा मोठा सोहळा, महिन्यापासून वारी, प्रत्येकाच्या अंतकरणात, प्रत्येकाच्या ध्यानात, मनात, चित्तामध्ये एकच ध्यास, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, तुकोबाराया
माणसांचं तोंडच माऊलीचं तुकोबारायांचं भजन करता नवल नाही लासूरनं. 1 महिनाभर अखंड फक्त आपलं तोंडच भजन करता नवल नाही, तर ही वाट सुद्धा महिनाभर विठ्ठलाचं भजन करते. ही वाट, या वाटेवर असणाऱ्या दगडांनी, मातींनी, वृक्षविलींनी, पशुपक्ष्यांनी सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि मातीच्या कणाकणानं भजन करावं. एवढा हा पूर्ण सोहळा दुमदुमलेला. आणि या सोहळ्याच्या काळामध्ये अगदी आषाढी वारीचा सोहळा पूर्ण होतोय. परतीचा प्रवास, मला वाटतं आता उद्याच दिंडी आपल्या लासुरण्यामध्ये परतीच्या प्रवासाला पालखी येणार आहे. मग विचार करा, परतीसाठी पालखी येणार आहे आणि बापूराव बाबांचा शेवटचा श्वास आजच्या दिवशी ईश्वरामध्ये विलीन होतोय. हा किती मोठा योगायोग म्हणावा लागेल. खऱ्या अर्थानं यांच्या जीवनामध्ये संतांचे शब्द खरे झाले. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. याच्यापेक्षा मोठी सफलता कोणती माणसाच्या जीवनातली. आणि लक्षात घ्या, माणसानं जीवन असं जगावं, असं जगलं पाहिजे ना की आपल्याकडे पाहून एका जरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं अंतःकरणातलं हसू, प्रसन्नता जर उमलली तर समजायचं त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आपण कुणाला तरी आनंद देतोय, कुणीतरी आपल्यामुळे सुखी आहे, आपल्यामुळे समाधानी आहे, हे ज्या माणसाला जमतंय ना त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आपण गेल्यानंतर एकाच्या जरी डोळ्यामध्ये, म्हणजे रक्ताचं नातं नसलेला एक इतर माणूस, त्या व्यक्तीच्या डोळ्यात जर पाणी आलं ना तर समजावं आपलं जीवन सफल झालं. हे जीवनाची सफलता. तर मी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता की पंढरीचा जो सोहळा आहे, हा सोहळा परतीचा प्रवास करून आता उद्या लासुर्णे गावामध्ये येणारे बापूराव बाबांचं जीवन सफल झालं, सफल झालं. आणि याच्या अगोदर एक मुद्दा मी तुमच्या समोर मांडला होता की आपल्या जीवनातलं खरं धन आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं आहेत. या ज्येष्ठ माणसांचं महत्त्व सांगण्यासाठी या विश्वाच्या मालकानं एक लीला केली. जो पंढरपुरामध्ये कमरेवरती हात देऊन विटेवर जो उभा आहे, 28 युगापासून जो उभा आहे, तर तो भगवान परमात्मा पुंडलिकाच्या पुण्याईनं तिथपर्यंत आला. पण असं काय पुण्य केलं होतं पुंडलिकानं? तो काय गळ्यापर्यंत पाण्यात थांबला होता का? झाडाला उलट टांगून घेतलं होतं का? त्यानं महिना महिना उपवास धरला होता? याच्यातलं कुठलंच त्यानं व्रत केलं नव्हतं. आपण म्हणतो की एवढा आईवडिलांना त्रास दिला या पुंडलिकानं, आणि नंतर त्यानं आईवडिलांची भक्ती केली, त्याची भक्ती पाहून लगेच देव आला. त्याची आईवडिलांची सेवा पाहून तर देव आलाच आला, पण मुळात पुंडलिकच हा फार पुण्यवान होता. मुळात काय पुण्य होतं त्याचं अगोदरच्या जन्माचं, ते चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. इक्ष्वाकू वंशामध्ये मांधाता नावाचा राजा होऊन गेला. त्या राजाचा पुत्र, त्याचं नाव मुचकुंद. त्या मुचकुंद राजानं देवदैत्यांच्या युद्धामध्ये देवांना सहकार्य केलं आणि देवतांना विजय प्राप्त झाला. इंद्राला एवढा आनंद झाला की या मुचकुंद राजामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला. इंद्रानं विचारलं, मुचकुंदा, तू आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, तुझ्यामुळे आम्हाला विजय प्राप्त झाला, आता तुला काय मी वरदान देऊ, काय आशीर्वाद देऊ, सांग बरं. मुचकुंद राजा म्हटला, मी युद्ध करून खूप थकलोय भगवान, मला आता फक्त आराम करायचा आहे, मला आराम करायचा आहे, मला झोपायचं आहे. फक्त माझ्या झोपेत कोणी व्यत्यय आणू नये, आणि जो कोणी माझ्या झोपेमध्ये विघ्न आणेल त्याच्यासाठी मी विघ्न बनेल, असं वरदान द्या. ठीक म्हणे, निवांत झोप एका गुफेमध्ये. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग चालू झालं. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मानं कंस मारला. कंसाचा सासरा जरासंध, त्या जरासंधाच्या 2 मुली कंसाला दिलेल्या होत्या. तो जरासंध, त्याचा मित्र कालयवन, हे दोघेही भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या मागेच लागले. कृष्ण परमात्मा हे फार फार बुद्धिमान, फार हुशार. आपल्या वाणीनं त्यांना आपण बुद्धिमान म्हणावं ही गोष्ट खूप लहान आहे आपल्यासाठी. बुद्धिमतां वरिष्ठम भगवान गोपाल कृष्ण, तलख बुद्धी. आणि भगवान परमात्माचे जे निर्णय असायचे ना ते अचूक असायचे. देवानं विचार केला, प्रत्येक वेळेलाच युद्ध करणं, या युद्धामध्ये काही गोरगरीब लोकांचं भलं होत नाही, लोकांचं जीवन अस्ताव्यस्त होतं. मग आपण आता युद्ध टाळू, कधी कधी माघार घेणं हे सुद्धा फायद्याचं असतं. सगळी ज्येष्ठ वयस्कर माणसं माझ्या समोर आहात,
माझं एक वाक्य सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपण किती पळतो यापेक्षा कधी थांबतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं बरं का. कधी कधी आणखी एक झेप घेण्यासाठी थांबलं सुद्धा पाहिजे. आपण वाघाचा कधी कधी अभ्यास करा. वाघ पाहून आपण घाबरून जातो, पण वाघ असा असतो पहा, कधी कधी झडप घालण्या अगोदर तो थांबलेला असतो. त्याचं थांबणं सुद्धा खूप मोठी झडप घेण्याचं लक्षण असतं. म्हणून आपण पळतो किती याही पेक्षा आपण थांबतो कधी याही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मानं तेच केलं. कृष्ण परमात्मा विचार करतात प्रत्येक वेळेस लढाई करायची, कधी कधी आपण पळ सुद्धा काढू आणि लोकांचं भलं झालं पाहिजे असं काहीतरी करू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रणभूमीतून शस्त्र टाकून पळाले आणि पळत 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 तो कालयवन, त्याचा मृत्यू देवाच्या हातानं नव्हताच, त्याच्या मृत्यूचं सुद्धा एक कारण ठरलेलं होतं. कालयवन पाठीमागे भगवान परमात्मा पुढे पळत 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 एका गुफेमध्ये शिरले आणि खांद्यावरचा शेला श्रीकृष्ण भगवंतानं झोपलेला जो मुचकुंद राजा त्याच गुफेमध्ये झोपलेला होता, त्याच्या अंगावरती ती शाल त्या भगवंतानं टाकली. कालयवन पाठीमागनं आला, देव त्या गुफेमध्ये दडून बसले. कालयवनानं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ही खांद्यावरची शाल श्रीकृष्णाचीच आहे आणि इथे अंगावर शाल ओढून झोपलेला आहे. त्याला असं वाटतंय की एक योद्धा, नीतीनं शास्त्रानुसार युद्ध करणारा योद्धा झोपलेल्या बेसाबत माणसाला काही हल्ला करणार नाही, ही युद्ध नीती. पण हा कृष्ण, याच्याच युद्धामध्ये कुठली नीती नाही, मग आपण कशाला नीती सांभाळायची. म्हणून या कालयवनानं कृष्ण समजून तिथे त्या मुचकुंद राजाला लाथा मारायला चालू केलं. एवढ्या लाथा मारल्या त्या मुचकुंद राजाची झोप मोडली आणि राजा मुचकुंद जेव्हा झोपेतून बाहेर आला, अंगावरची शाल निघाली आणि मुचकुंदानं समोर पाहिलं. एवढा राग आला त्या कालयवनाचा की डोळ्यातून अग्निशालाका बाहेर पडल्या आणि जागीच तो कालयवन जळून भस्म झाला. तो भस्म झाल्यानंतर या मुचकुंदाचा क्रोध शांत झाला. थोड्या वेळानं कृष्ण भगवान समोर आले आणि भगवान परमात्मानं पाहिलं, देवाचं स्वरूप पाहिलं. राजा मुचकुंदाला आनंद झाला, हात जोडले, देवा तुम्ही इथे काय करता. म्हणे आता मी या द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं अवतार कार्य करतोय. मागच्या वेळेला तुम्ही देवकार्यात सहकार्य केलं, आता याही द्वापार युगामध्ये तुम्ही देवकार्यात आम्हाला सहकार्य केलं. बस माझी विनंती आहे तुम्हाला, आता तुम्हाला मी काय वरदान देऊ. त्यावेळेला राजा मुचकुंद बोलला, भगवान आता खूप झोपा काढल्या, मी आरामच केला, काहीच केलं नाही मी माझ्या जीवनामध्ये. आता असं मला वरदान द्या की अखंड तुमची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. भगवान परमात्मा म्हटले, तथास्तु, पण आता मी या द्वारिकेमध्ये या द्वापार युगात अवतार कार्य करतो. कलियुगामध्ये जेव्हा मी विठ्ठल बनून पंढरपूरला उभा राहील त्यावेळेला माझी भक्ती आणि माझा प्रमुख भक्त रूपानं तुम्ही नावारूपाला याल, पुंडलिक या नावानं. आणि त्यावेळेला तो आशीर्वाद घेऊन मुचकुंद राजा देह बदलून जेव्हा पुंडलिक रूपामध्ये आले आणि पुंडलिकाच्या रूपामध्ये या पांडुरंग परमात्माला प्रसन्न करण्यासाठी अशी भक्ती केली, देवाची नाही तर आई वडील. आई वडील हे देवस्वरूप आहेत. त्या आईवडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की न बोलता पंढरीचा मालक, या वैकुंठाचा नायक पंढरपुरामध्ये विटेवर उभा राहिला. पुंडलिके उभा केला, पुंडलिके उभा केला, रूप सुंदर सावळा, रूप सुंदर सावळा, देवा भावाचा मुकेला, देवा भावाचा मुकेला, देवा भावाचा मुकेला, देवा भावाचा मुकेला. सोडून याला वैकुंठ सोडून
आईवडिलांच्या सेवेनं जर भगवान परमात्मा वैकुंठ सोडून या मृत्यू लोकात येऊन विटेवर उभं राहत असेल, एवढं महिमान जर आईवडिलांच्या सेवेचं असेल, तर त्या जिवंत चालत्या बोलत्या तीर्थाकडे पाठ फिरवून आपण दुसरीकडे तोंड का करावीत? आपली विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आपल्या सगळ्यांची अशी अवस्था आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. खरंच ज्या व्यक्तीला आई आणि वडील कळाले, ज्या लोकांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली, खऱ्या अर्थानं अभ्यास करा, विचार करा, ती माणसं सामाजिक स्तरावरती एक चांगल्या उंचीवरती आहेत. नावानं असतील, प्रॉपर्टीनं असतील, अगदी समाधानानं असतील, चांगलं जीवन जगण्यामध्ये असतील, चांगल्या पद्धतीने जीवन जगतात ते, ज्यांना आई वडील कळाले अशी माणसं. नाही तर प्रारब्धानं कोणाकोणाला खूप धन मिळालं पण समाधान नाही, कुणाकडे समाधान खूप आहे पण समाजात नाव नाही, मान नाही, कुठे ना कुठे काहीतरी कमी आहे. इतिहासापासून पहा, पुराणापासून पहा, ज्या ज्या लोकांनी श्रद्धेनं आई वडिलांची सेवा केली त्या त्या लोकांच्या जीवनामध्ये काहीही कमी पडलेलं नाही. हे सगळं बोलत बोलत मला तुम्हाला अभंगाकडे, आजच्या मुद्द्याकडे, आजच्या विषयाकडे घेऊन जायचं. पण त्या विषयाकडे जाण्या अगोदर काही गोष्टी ऐका. श्रद्धे हे पाचपोर बाबांच्या मुखातून ऐकलेल्या आहेत. नाही, लोकांना आता घरातल्या वयोवृद्ध माणसाचा, म्हाताऱ्या माणसांचा राग येतो, तिरस्कार निर्माण होतो त्यांच्याबद्दल. घरातली म्हातारी माणसं बडबड करायला लागली ना, तरणी म्हणतात, काय बडबड लावली म्हाताऱ्यानं? माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, घरातल्या वयोवृद्ध माणसाला कधीच असं म्हणू नका की म्हाताऱ्यानं काय बडबड लावली. का? त्यांची बडबड तुम्ही थोडी सहन करा. का सहन करा? तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला खांद्यावर टाकून हीच म्हातारी माणसं गावच्या जत्रेत आपल्याला घेऊन गेली होती. आपण खांद्यावर बसून त्यांच्या कानाजवळ जत्रेतला फुगा पाहून 2 तास फुगा बाबा, फुगा बाबा, फुगा बाबा, फुगा, ही बडबड सहन केली त्यांनी आपल्या अगोदर. आपण लहान असताना जर 2 तास आपली ही निरर्थक बडबड त्यांनी ऐकली असेल तर म्हातारपणी त्यांच्या बडबडीचा आपल्याला का त्रास होतोय याचा विचार घरी गेल्यानंतर करा. आपण सुद्धा ते सहन केलं पाहिजे. का? त्यांनी आपल्यासाठी केलंय सगळं सहन. वय वाढल्यानंतर माणसाचा स्वतःच्या शरीरावर ताबा राहत नाही. तोंडातून लाळ येते, नाकातून शेंबूड बाहेर येतो. मग आपण त्यांचा तिरस्कार करतो, राग करतो आपण म्हाताऱ्या माणसाचा. सुनबाई म्हणते, म्हाताऱ्यानं तर घर थुंकून खराब केलं, पुसायचं किती, किती वेळा स्वच्छ ठेवायचं? या म्हाताऱ्यानं घर खराब केलं. डब्यामध्ये थुंकी टाकायची ना तर खालीच म्हातारा कपड्यावरती थुंकी करतो. माझी विनंती, म्हातारपणामध्ये आपलं शरीर आपल्या ताब्यात राहत नाही. या कारणासाठी त्यांना बोलू नका. त्यांना त्रास होईल किंवा त्यांचं मन दुखावेल, त्यांचा तिरस्कार आपल्याकडनं व्यक्त होईल असं काही करायचं नाही. यदा कदाचित म्हाताऱ्या माणसाच्या तोंडात थुंकी साचली आणि ते टाकण्यासाठी जर डब्बा त्यांना लवकर सापडत नसेल, मिळत नसेल, आणि तुम्ही जर प्रारब्धानासमोर उभे असाल तर एक पुण्य करा. प्रारब्धानं तुम्ही तिथे उभे आहात पण तुम्हाला आता एक पुण्य करायचं आहे. त्यांना थुंकण्यासाठी डब्बा मिळत नाही ना, तुम्ही तुमची ओंजळ पुढे करा आणि म्हणा, बाबा याच्यात थुंका. ज्या दिवशी तुम्ही हा प्रयोग कराल ना त्या दिवसानंतर जगाच्या समोर कधीच तुम्हाला हात पसरण्याची वेळ येणार नाही, कधीच येणार नाही. पण हे करा. कधी कधी कपड्यात घाण होते म्हाताऱ्या माणसाची, बाथरूमपर्यंत जाता येत नाही. मग आपण राग करतो, कपड्यातच घाण केली. नका तिरस्कार करू. जेव्हा आपण लहान होतो, झोळ्यामध्ये झोपलो होतो, झोळीतून बाहेर आलो, आपल्या घरातली सगळी ज्येष्ठ माणसं जेवायला बसली होती, आपल्याला काहीच कळत नव्हतं. आपण रांगत रांगत त्यांच्याकडे गेलो, त्यांनी तोंडात घास घालायला ना आपण त्यांच्या ताटाजवळ घाण टाकायला एकच केलं. आपला कोणीच तिरस्कार केला नाही. हातातला घास खाली ठेवला, आपल्याला उचललं, घाण काढली, आपल्याला स्वच्छ केलं. अगोदर आपली व्यवस्था लावली, नंतर ती माणसं जीवली. जर त्यांचा हा उपकार आपल्यावरती असेल तर आपण त्यांचा तिरस्कार का करायचा? म्हातारी माणसं घरघर घरघर घोरतात. राग येतो, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी यांचं घोरण ऐकायचं. आम्हाला जीव आहे की नाही? घोरणं बंद करा, नाही तर दारात पडा. नका असं करू. का? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला झोप लागावी याच्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री जागरण केलंय. ज्या आईला सूर कळत नव्हता, जिला ताल कळत नव्हता, जिला कुठल्या रागाचं ज्ञान नव्हतं, फक्त तिच्या गाण्यात भाव भरलेला होता, त्या आईनं आपल्यासाठी अंगाई गायली रात्र रात्र.
मग त्यांचा तिरस्कार आपण असा का करावा? त्या आईनं आपल्यासाठी आपल्याला झोप लागावी म्हणून तिनं रात्र रात्र गाणे गायले. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या गजाई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आपल्यासाठी जर त्यांनी अंगाई गायली असेल तर आपण त्यांचा तिरस्कार का करावा? कधी कधी काही एक अज्ञानाचं हसू येतं बऱ्याच लोकांना, मलाही येतं, बऱ्याच लोकांना येतं. काही लोक आई वडिलांच्या प्रेमाला तराजू लावतात. आईचं पारडं जड, वडिलांचं पारडं थोडंसं हलकं, असं काही नसतं. कधीच त्यांच्या प्रेमाला पारडं लावू नका माझ्या ताई दादांनो. त्या दोघांचंही प्रेम सारखंच असतं. आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरून हात फिरवला की जेसीबीचं बकेट फिरल्यासारखा वाटतं. का होतं असं? ही तुलना का करता तुम्ही? अजिबात करू नका. आई आणि वडील या दोघांच्या प्रेमाची तुलना कधीच करू नका. आणि ते दोघं जिवंत आहेत तोपर्यंत कधीच त्यांची वाटणी सुद्धा करू नका. छोट्याना बाप बारक्याना आई, असलं करायचंच नाही. ते म्हणतात मग तुम्ही तुमचा संसार सांभाळा, मी काम करून खाऊ, पण दोघं जण एकत्र राहू. त्यांची फाटाफूट करू नका. त्याच्या एवढं पाप दुसरं कोणतं नाही. आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी ते जगलेले असतात. देह चंदनाप्रमाणे झिजवलेला असतो. त्यांचे आयुष्याचे कष्ट, त्यांचं ते आपल्यासाठीच जगणं, याचं मूल्यमापन आपण कधी करू शकत नाही. त्यांची वाटणी कधी करायची नाही, आणि त्यांच्या प्रेमाला कधी तराजू पण लावायचं नाही आपण. दोघांचं प्रेम सारखं आहे, सारखं प्रेम आहे दोघांचं. जे प्रेम आईचं आहे तेच आपल्या वडिलांचं सुद्धा आहे. कुणाकुणाला वाटतं की मुलगी सासरी जाताना आई खूप रडते. मुलगी सासरी जात असताना चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. हो, तिचं प्रेम असतं, दिसते ते जगाला. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी धान्याची व्यवस्था करणारा आणि पाठीवरती मणाचं पोतं वाहणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हामध्ये ऊसाची, कापसाची, गव्हाची, बाजरीची, ज्वारीची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून रात्रीत दारे धरणारा बाप, शेताला पाणी भरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. त्यांच्या प्रेमामध्ये कधीच तुम्ही फरक करू नका, कधी अंतर पाडू नका, कधी तुलना करू नका. दोघांचंही प्रेम सारखंच आहे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. बऱ्याच लोकांना बापच कळाला नाही अजून. आता बापाबद्दल सांगत असताना इथल्या ज्या सर्व मातृशक्ती आहेत ना, तुम्ही, मी कुणाची तरी आई आहे हा विषय बाजूला ठेवा. तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, तुम्ही आपले वडील आठवणीत आणा. आता मी जे बोलणार आहे ते बोलणं माझं ऐकल्यानंतर आपले वडील डोळ्यासमोर उभे करायचे. श्रोत्यांना माझी थोडी विनंती आहे, थोडं पुढे पुढे सरका, मध्ये अंतर न ठेवता थोडंसं अंतर भरून घ्या. थोडं पुढे सरका. महिला मंडळ आपण सुद्धा थोडे पुढे या, या इकडे समोर या. कॅमेऱ्याच्या पाठीमागे काही माता वर्ग तुम्ही खूप दाटीमध्ये बसलेला आहात, इकडे समोर या तुम्ही. जे तेवढा न्याय बापाला दिलेला नाही. जेवढ्या कविता कादंबरी आईवरती लिहिल्या गेल्या तेवढ्या बापावर नाही. पण बापाच्या प्रेमाच्या बाबतीत पारडं लावायचं नाही हे मला तुम्हाला सांगायचं. खूप प्रेम आहे आपल्या वडिलांचं आपल्यावरती, खूप प्रेम.
त्या प्रेमाची तुलना, त्याची बरोबरी आपण कधीच करू शकत नाही. बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप कर जोडी लेकराचे ओढी, आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धणी. आयुष्यभर बापानं कष्ट करावे आणि सगळं जे काही आयुष्यभरात कष्ट करून घाम गाळून जे काही कमावलं ते लेकराच्या सहज स्वाधीन करून या जगात निरोप घ्यावा. एवढा मोठा उदारदाता या जगात पाहिलाय का कोणी? सगळंच देणारा. देवाला आपण मंदिरात दान करताना हातचा राखून करतो. बरं, दान ज्या पटीत केलंय त्याच्या 1000 पटीत आपली मागणी असते. 11 रुपयाचं नारळ फोडलं तर 11 लाखाची मागणी करतो आपण. पण या जगाच्या पाठीवर एवढा मोठा दाता सुद्धा दुसरा कोणी नाही. आणि मी एक तुम्हाला वाक्य बोलत होते किंवा तुमच्याशी मला एक संवाद करायचा होता की कधी कधी एक समाजातलं अज्ञान पाहायला मिळतं. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर. कोणत्या? काही लोक म्हणतात आमच्या बापानं काय दिलं आम्हाला, बापानं किती दिलं, तुमच्या नशिबात नसेल तर तुम्हाला भेटणारच नाही ते. कारण माणसाच्या काही गोष्टी ईश्वराच्या हातामध्ये आहेत. ईश्वरानं मनुष्याच्या बाबतीतल्या काही गोष्टी स्वतःच्या हातात ठेवलेल्या आहेत. विवाहोर्तश्च मरणम अन्न जननमेवच, सुभाषितकार सांगतात. आपल्या संतांचं प्रमाण सुद्धा आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. तुम्हाला अन्न कुठे किती काय मिळणार हे प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला डबासोबत असताना सुद्धा कधी कधी उपवास घडतो, तो प्रारब्धाचा विषय आहे. मान, तुम्हाला मान सन्मान किती मिळणार हे सुद्धा ठरलेलं आहे. धन किती मिळणार हे सुद्धा ठरलेलं आहे. पण सुभाषितकाराने सांगितलंय विवाह, अर्थ, मृत्यू, जन्म आणि धन या 5 गोष्टी ईश्वराच्या हातात आहे किंवा त्या आपण आपल्या प्रारब्धानुसार घेऊन आलेलो आहोत सोबत. लग्न कुठे होणार आपलं? विवाह, लग्न कुठं होणार, कुणासोबत होणार हे ठरलेलं आहे. आपण पार दिल्लीपर्यंत चक्रा मारतो पण जमतच नाही कुठं. 2 वर्ष चक्रा मारून थांबलं की गल्लीतलंच जमतं. रे पोरगी तर इथंच होती. मग दिल्लीपर्यंत गेलो आपण मुली पाहायला. इथली पोरगी आतापर्यंत का दिसली नाही? वेळ आलेली नव्हती. समय से पहले और भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता, लेकिन ते मिळवायला सुद्धा प्रयत्न असावेच लागतात. नाहीतर या वाक्याचा बरीच लोक गैरफायदा घेतात की वेळेच्या आधी तुम्हाला काही मिळणार नाही मग बसून राहा घरातच. तसं नसतं. प्रारब्धाला सुद्धा प्रयत्नाची जोड असावी लागतात, तेव्हा ते खुलत असतं आणि मग मिळत असतं. तर मी तुम्हाला सांगते आहे, लग्न जे नशिबात आहे तिथेच, ज्याच्यासोबत आहे तिथेच होणार.
नाही तर आपण खूप स्थळ पाहतो, आमच्या मुलीला असा ठेवा पाहिजे, असं ठिकाण पाहिजे, मुलगा असा पाहिजे, मुलगी तशी पाहिजे, पण मनासारखं कुठं जुळत नाही. शेवटी ॲडजस्टमेंट करावी लागते. हा प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव असेल तर माना हलवा. म्हणजे मी माझ्या मनाला समजावून सांगेल की मी जे बोलते ते बरोबर आहे. विवाह कुठे कुणासोबत होणार, कधी होणार ही गोष्ट ठरलेली आहे. पैसा तुम्हाला किती मिळणार ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. मृत्यू तुमचा कुठे कधी कोणत्या कारणानं होणार ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. याला कधी कुणाला कारण लावायचं नाही आपण, याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे झालं, ते पहिलं ठरलेलं असतं. याच्यासाठी कुणाला दोष कधी द्यायचा नाही. अन्न कुठे किती खायला मिळणार ते सुद्धा ठरलेलं आहे. विवाहोर्थश्च मरणम अन्न जननमेवच. आणि आपला जन्म कुठे होणार, श्रीमंताच्या घरात होणार का गरीबाच्या घरात होणार, ज्ञानी माणसाच्या घरात होणार का निर्बुद्ध लोकांच्या परिवारात होणार, ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. जर असं असतं जन्म कुठे घ्यायचा ही जर गोष्ट आपल्या हातात असते तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती, गरीबाच्या घरात कोणीही जन्माला आलं नसतं. पण ईश्वरानं ही गोष्ट त्याच्या हातात ठेवलेली आहे. याच्यातून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगते, आपल्याला सगळ्यांना प्रेरणा मिळेल अशी गोष्ट सांगते. जन्माला कुठे यायचं हे जरी तुमच्या माझ्या हातात नसलं तरी जिथे जन्माला आलो तिथे जन्माला आल्यानंतर चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे. ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. चांगलं जगा, खूप चांगली जगा. तुम्ही खूप धनवान व्हा असं नाही म्हणणार मी तुम्हाला, धन तर तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला मिळणारच आहे, पण चांगुलपण आपल्यातलं विकसित करा. त्याच्यासाठी जीवनात सत्संग करा. तुम्ही म्हणाल ताई संतांच्या संगतीसाठी एक महाराज दिवसभरातून 4-4 कीर्तनं करतात, आम्ही कुठं आमच्या गाड्या घेऊन त्यांच्या पाठीमागं फिरावं, त्यांच्या मागेच फिरा असं म्हणणार नाही. प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे, मोबाईलवरती कीर्तन ऐका, मोबाईलवरती गीतापाठ ऐका. ते नाही तुम्हाला ऐकणं झालं तर रोज तुम्ही काय करा, गाथा आणि ज्ञानेश्वरीतले एक अभंग आणि एक उभी वाचा. जीवन नाही बदललं तर मग मला बोला. जीवनात बरोबर परिवर्तन होणार. आपल्या ती ताकद तुमची माझी नाही तर ती माझ्या त्या शब्द रूपानं त्या ज्ञानेश्वरीत वास्तव्य करणाऱ्या ज्ञानोबरायांची ती ताकद आहे. तर माझा मूळ विषय असा आहे की काही गोष्टी ईश्वराच्या हातामध्ये असतात. मग आपण आमच्या बापानं आम्हाला कुठं काय कमवून ठेवलंय या बाबतीत कधी बापाला दोष द्यायचा नाही. काही तर महाभाग म्हणतात, भाग्यवान नाही म्हणणार मी त्यांना, काही महाभाग म्हणतात. आमच्या बापानं आम्हाला दात घासायला सुद्धा माती ठेवली नाही. चुकूनही असं आपल्या बापाला बोलू नका. तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुमच्या नशिबात आहे, कारण तुम्ही स्वतःचं कर्म घेऊन आलेला आहात. या बाबतीमध्ये बापाला कधी दोष द्यायचा नाही. एक माझं बोलणं शेवटपर्यंत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. समोर बसलेल्या माणसांपासून शेवटी जे बसलेले आहेत तिथपर्यंत माझं बोलणं ऐका. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी धन कमवून ठेवलंय का नाही त्याचा कधी आपण त्यांना दोष द्यायचा नाही, ते महत्वाचंच नाहीये. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी गाडी घेऊन ठेवली का नाही ते महत्वाचं नाही. आपल्या वडिलांनी आपल्याकरता जमीन घेऊन ठेवली का नाही महत्वाचं नाही. आपल्यासाठी घर बांधून ठेवलंय का नाही ते सुद्धा महत्वाचं नाही. आपल्या बापानं एक खूप मोठी गोष्ट आपल्याला दिली आहे, त्याच्यावर कधी आपण अभ्यासच केला नाही. जमीन दिली आहे का, प्रॉपर्टी ठेवली आहे का, गाडी दिली आहे का, घर बांधून ठेवलंय का हे अजिबात महत्वाचं नाही. पण समाजामध्ये जगण्यासाठी, ताठ मारणं, स्वाभिमानानं जगण्यासाठी आपल्या बापानं आपल्याला त्याचं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीच मागू नका. एका माणसाकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, फिरायला गाड्या आहेत, नोकर आहेत, पण बापाचं नावच सांगता येत नाही. याच्यापेक्षा काही मोठं दुःख आहे? आणि बापाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं वेश्येच्या मुलाला जाऊन विचारा. ही मी सांगत नाही, साधू संतांची प्रमाणं सुद्धा आहेत. शीख धर्मीयांचे गुरु नानकदेव महाराज सुंदर एका रचनेमध्ये सांगतात, पंछी पंख बिना हत्ती दंत बिना. पंख नसलेला तो पक्षी असेल का, किंवा तो भली पक्षी असेल त्याला काही महत्व आहे का? दात तुटलेल्या हत्तीला काय किंमत आहे? पंछी पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना.
नसल्याचं दुःख काय असतं सौभाग्य हरवलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या दुःखाची जाणीव करून घ्या. नारी पुरुष लीना. याच्या पुढचं फार महत्वाचं आहे, आपल्या विषयाला बळ देणार आहे. वेशा पुत्र पिता बिन हीना. वेशा पुत्र पिता बिन हीना. वेसे प्राणी भजन बिना. सुमिरन सुमिरन तेरी बीती उमर हरि नाम बिना. पंची पंख बिना हत्ती दंत बिना. वेशा पुत्र पिता बिन हीना. सुमिरन करले तो मेरे मना. माझ्या पूर्ण बोलण्याचा सारांश एवढाच आहे की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय कमवून ठेवलं हे अजिबात बोलून त्यांना कधी टॉन्टिंग करून त्यांना त्रास देऊ नका, माझी विनंती. कधी कधी काय होतं, लाडकी पत्नी असते तिचा लाड करू नये असं काय मला म्हणायचं नाही, कारण सध्या ती दुर्मिळ गोष्ट आहे. सध्या फार कठीण झालंय ते. तिचं ऐकू नका असं काही मी म्हणणार नाही, ऐका, पण काय ऐकायचं ते ऐका. पण तिचं एखादी चुकीची गोष्ट ऐकून आपल्या आईवडिलांना आपण चुकीचं बोलतोय याचं सुद्धा भान ठेवा. पत्नी आपल्यासोबत सात जन्म आहे, 7 जन्म. आई वडील हे एका जन्माचे आपल्यासोबतचे साथीदार आहेत. पुढच्या जन्मात गाठभेट होईल का नाही काही माहिती नाहीये. ही पत्नी पती पत्नी ही जी जोडी आहे ना, ही जोडी 7 जन्म फाटाफूट होणार नाही. म्हणून तर वडाच्या झाडाला 7 चक्कर असतात. भले ते पिऊन पडते 7 वेळा दिवसातून, पण चक्कर तर मारावंच लागतात, कारण पुन्हा तुमची गाठ होणारच आहे. 7 जन्म तुमची फाटाफूट नाहीये, तटातूट नाहीये. भलेही मनासारखं वागत नसेल, असेल तसेल काहीही असू दे, 7 जन्म तुमची ताटातूट नाहीये. पण आई वडील हे एका जन्मात आपल्या सोबत आहेत. म्हणून एका जन्मात आपल्या सोबत राहणाऱ्या माईबापांना कुठल्याही प्रकारे दुःख होईल, आपण त्यांना अपमानित करू, आणि त्यांना केलेला अपमानित तो भाव निसर्गाला सहन होणार नाही. मग त्याचे फटके आपल्याला बसतील. कधी कधी काय होतं, आपण एखाद्यावरती अन्याय करायला लागलो ना, त्या व्यक्तीमध्ये ताकद नसते की आपल्याला विरोध करण्याची, ते सहन करतं. त्यानं सहन केलेलं एक दिवस निसर्गाकडून त्याचा उद्रेक होत असतो आणि त्याची शिक्षा आपल्याला मिळत असते. या सगळ्या गोष्टी शिका, समजून घ्या, जगा, सुखी राहतो आपण आपल्या जीवनामध्ये. विठ्ठल विठ्ठल वडील ही खूप मोठी भूमिका आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, खूप मोठी भूमिका. रोज आपण कीर्तनामध्ये ऐकतो की वडील म्हणजे आपला आधारवड आहेत, वडील म्हणजे आपल्या डोक्यावरचं छत्र आहे. खरंच आहे सगळं. वडील असताना घरामध्ये काय वातावरण असतं आणि ते गेल्यानंतर काय वातावरण असतं याचा अभ्यास ज्यांच्या अनुभवाला आहे त्या लोकांचा, त्यांच्या अनुभवात असेल ते सगळं. आई वडील घरामध्ये असले ना, घर असं भरून असल्यासारखं असतं, आणि ते जर आपल्याला कायमचे सोडून गेले तर जिंकलेली लढाई आपण हरलोय असं माणसाला वाटत असतं. जगताप परिवारानं सुद्धा काही भावना व्यक्त केल्या कीर्तनाच्या अगोदर. दीदी आज सगळं आहे हो, पण आमचे बाबा नाही आहेत. याचा अर्थ काय, लढाई जिंकलोय पण जिंकलेल्या लढाईत सुद्धा आम्ही हारलोय, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ही ज्येष्ठ माणसं आहेत ना, ही खरं धन आहे आपल्या जीवनातलं. यांच्यावर श्रद्धा ठेवा, यांना सांभाळा, काही लागत नाही. प्रेमाचे 2 शब्द, चटणीला तेल देऊ नका, भाकरी ताजी वाढवू नका,
पण प्रेमानं बोला, ते पुरणपोळी समजून खातील आणि तोंड भरून तुम्हाला गोड तोंडानं तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि त्यांनी आशीर्वाद दिला ना तर देवासमोर सुद्धा तुम्हाला हात पसरायची गरज नाही. देव सुद्धा तुम्हाला न मागता सगळं काही देऊन जाईल. पण त्यांना ओळखा, त्यांना सांभाळा, त्यांच्या चरणावर श्रद्धा ठेवा. आज जगताप परिवाराकडे काही कमी नाही. जीवन जगायला लागतं काय, तसं तर माणसाचं मन कधी भरत नाही. कुबेराचं जरी धन आपल्या कटोऱ्यात टाकलं तरी आपलं मन भरणार नाही. पण एक लौकिक जीवन जगण्यासाठी जे लागतं ना ते सगळं आहे या परिवाराकडे. पण आज एवढं असून सुद्धा खंत आहे मनामध्ये, आमचे बाबा नाहीत. पण जाणं या जगाचं सत्य आहे माझ्या ताई दादांनो. ज्याचा जन्म या मृत्यू लोकामध्ये झालेला आहे त्याला एक दिवस या गावाचा निरोप घ्यायचा आहे. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, एक दिवस जाणारच आहे. म्हणजे बोलणाराही जाणार आहे आणि ऐकणारा सुद्धा जाणार आहे. कारण एकेरी नाही ना, दोन्हीकडून बोलावं लागेल आपल्याला. सगळ्यांना जायचंय. इथं कोणी अमर नाही. कुणाकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, कुठली कुठली कार्ड असतील, पण अमर असल्याचं कार्ड कुणाकडेही नाही. शरीर नाश पावणार आहे. लक्षात घ्या, जन्माची तारीख सांगता येते पण मृत्यूची तारीख सांगता येते का कुणाला? हे कसं आहे सांगू का तुम्हाला? आपण सगळेजण समुद्राच्या काठावर आहोत. कल्पना करा, आपण काय करतोय? समुद्राच्या काठावरती उभे आहोत आणि समुद्राच्या काठावर उभे असताना समुद्राची एक किनार, एक काठ आपल्या सगळ्यांना दिसते की नाही? हो तर म्हणा. आपल्याला एक समुद्राची किनार दिसते. समुद्राची दुसरी किनार काठ दिसते का आपल्याला? एका कडेला उभं राहून दुसरी किनार दिसत नाही. याचा अर्थ नाही का? आहे ना, फक्त आपल्याला दिसत नाही. तसंच आहे. जन्म सांगता येतोय पण मृत्यू सांगता येत नाही. याचा अर्थ नाही आहे पण सांगता येत नाही. कधी येणार, कुठे येणार, कसा येणार, काही माहित नाही कोणाला, पण येणार आहे. सावताबाबांचं प्रमाण आहे. कोणी दिवशी यमैती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर भावे. हो समया सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे
माहितीये का कुणाला? लासुर्ण सांगता येईल का कुणाला? नाही. कोणे दिवशी यम येती चालून, पण ते आले आणि त्यांनी हॅलो म्हटलं की आपल्याला आलो म्हणावंच लागतंय. हॅलो म्हटल्यानंतर थांबा, थोडा वेळ द्या, आहा अजिबात चालत नाही. कोणी दिवशी यम येती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन. आणि सगळ्यात वाईट काय आहे? एकटेच रहावे समयासी सादर. एरवी लग्न कार्यात जवळचं कोणी विसरलं तर रुसतंय रे, आम्हाला नाही बोलावलं, पण तिथं येतच नाही ना. किती रुसलं आपण तरी पण तिकडे नाही येत, तिकडे एकटेच. बाकीचे कुठे आहेत मग? धन आणि भूम पश्वश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहशितायां परलोक मार्गे कर्माणि गो गच्छति लोक एक जीव एक. तो जो प्रवास आहे तो एकट्याचा आहे. पण आपलं हिंदू धर्म जो आहे ना, आपलं जे शास्त्र आहे ना, ते एवढं सुंदर आहे पहा. मेलेल्या माणसाला सुद्धा एकाकी पडू देत नाही ते. मृत्यूनंतर माणसाच्या देहावर अग्निसंस्कार करण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे. अग्नी हा अपवित्राला सुद्धा पवित्र करणार आहे, पंचमहाभूतापैकी एक. आणि मग मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या देहावर अग्निसंस्कार करतात. मग अग्निसंस्कार झाल्यानंतर पहिले 3 दिवस आत्मा घरात असतो. तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जन, म्हणजे ते हाडं वगैरे जमा करतात, गंगेमध्ये अर्पण करतात, त्याला अस्थि विसर्जन म्हणतात. अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाला की उरलेले 7 दिवस आत्मा पंचकृषीमध्ये फिरत असतो. 10व्या दिवशी दशक्रिया विधी, पिंडदान, गोग्रास, काकस्पर्श हे सगळे विधी जेव्हा होतात त्यावेळेला आत्म्याला ब्रह्मांडामध्ये फिरण्याची मुभा मिळते. मेल्यानंतर सुद्धा 1 वर्षभर आत्म्याचा प्रवास चालू असतो. हे मान्यच करावं लागेल का? आपल्याला जर ज्ञानोबराय तुकोबराय मान्य असतील तर हेही मान्य करावंच लागेल, कारण हे त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. मग 10व्याच्या दिवशी दशक्रिया विधी झाला की ब्रह्मांडात आत्मा फिरतो. ब्रह्मांडामध्ये फिरणाऱ्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीची योग्य दिशा प्राप्त व्हावी याच्यासाठी मागची लोक मासिक घालत असतात. प्रत्येक महिन्याला मासिक घालणं, त्याच्यातून मला असं वाटतं त्या मासिकच्या माध्यमातून पृथ्वीवरचा सगळ्यात विसराळू प्राणी जर कोणता असेल ना तर तो माणूस आहे. सगळ्यात विसराळू जर कोण असेल जास्त, काल काय खाल्लं ते आज लक्षात राहत नाही. आणि या कलियुगामध्ये तर माणसाची मेमरी थोडीशी हलकी हलकी होत चाललेली आहे. माणसाची स्मृती कमी होत चालली या कलियुगामध्ये. माणसं आळशी होत चाललेली आहेत. किमान 1 वर्षभर तरी त्या गेलेल्या माणसाची आठवण ठेवावी म्हणून मासिक घाला. त्या माध्यमातून कोणा त्या लोकांचं आठवण राहील, ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी खूप काहीतरी केलंय, जे आपल्यासाठी जगले, त्यांच्याबद्दलचा आठव विसरून जाऊ नये आपण. याच्यासाठी प्रत्येक महिन्याला मासिक, आणि मग प्रत्येक महिन्याला मासिक घालत घालत जेव्हा आजचा दिवस येतो त्याला म्हणतात श्राद्धाचा दिवस. श्राद्धाच्या दिवसाला मुक्तीचा दिवस म्हणतात, आत्मा मुक्ती दिन म्हणतात. श्राद्धाच्या दिवसाला निकालाचा दिवस म्हणतात. अशी खूप काही नावं आहेत या दिवसाला. कारण या दिवशी जीव हा धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर होत असतो. आणि धर्मराजाच्या नगरीमध्ये जीव हजर झाला की मग आपल्या कर्माचा न्याय निवाडा केला जातो आणि मग ठरवलं जातं की आता पुढची कुठली गती द्यायची. पण थोडासा विचार करा, स्वर्गीय बापूराव बाबा जगताप हे कुठे असतील बरं? ते भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. त्याचा पुरावा काय? तर आता हे त्यांच्या आठवणीत चाललेलं कीर्तन. कोणी म्हणाल पैसे खर्च केला तरच कीर्तन होतं, असं अजिबात काही नसतं. कारण जगामध्ये एवढी श्रीमंत माणसं आहेत, काहींना पैसे मोजायला सुद्धा वेळ नाही. एवढे श्रीमंत लोक आहेत. आपल्या आठवणीमध्ये भगवंताचं नामस्मरण होण्याकरता धनासोबत आणखी विशेष काय असलं पाहिजे? तर आपल्याकडे पुण्य असलं पाहिजे. ज्याचं पुण्य शिल्लक असेल त्याच्याच आठवणीमध्ये कीर्तन होणार आहे. पुण्याशिवाय भगवंताचं स्मरण किंवा तो चांगला विचारच बुद्धीमध्ये येऊ शकत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य के जन्मोजन्मी भाया
अगोदरचं आपल्या पदरी पुण्य असावं लागतं, तेव्हा आपल्या आठवणीमध्ये भगवंताचं चिंतन होत असतं. बरं, पुण्य मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? पंढरीच्या खूप वाऱ्या केल्या पाहिजेत, आम्ही रात्रंदिवस पारायण केलं पाहिजे, आम्ही खूप भजन केलं पाहिजे. ही प्रोसेस आहे. याच्यातून तुम्हाला ज्या पटीत करणं होईल ते करा. सगळ्यांनीच कीर्तन करावी असं नाही. तुम्हाला जमताय ना जी गोष्ट, मग सेवा करा, सत्कर्म करा, मन पवित्र ठेवा, समाजसेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, किमान फुकटचे प्रेमाचे शब्द तरी बोला, एवढं तरी करा. पुण्य ते परोपकार, पुण्याईचं लक्षण आहे. परोपकार हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि पाप ते परपीडा. समजून घ्या माझं बोलणं. थोडं तरी पुण्य असावं लागतं. काही काही लोक कधी कधी वारीला पण जात नाही, पण माणसातल्या देवाला पाहतात, माणसातल्या देवाची सेवा करतात. आणि काहींचं असं असतं, रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काहीच उपयोग नाही या गोष्टींचा. एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काला ऐकून घरी निघाली. घरी जाताना गल्लीत एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्यात दारात फेकला. काला ऐकलेल्या बाईचं कर्तव्य काय? तिने चांगलंच ऐकलंय ना, ज्याचा तांब्या उचलावा त्याच्या घरात पोहोच करावा. तिला तिची जर भांडणं असतील तर पाहून न पाहण्यासारखं करावं, निघून जावं. पण या बाईनं काय केलं? तांब्या उचलला, पदरात घातला, गेली आपल्या घराला. चांगली कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजेत. काही लोक असे असतात, खूप काही त्यांना आध्यात्मिक गोष्टी नाही घडल्या ना, सेवा करत राहतात. त्यांचा भाव असा असतो, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, 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 कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काही लोक माणसात देव पाहतात आणि त्या देवाला जोडत जातात. हेच काम बापूराव बाबांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलं. भांड्याचे किरायाचे पैसे द्यायला कोणी आलं, कोणी सांगितलं आता बाबा आता पैसे नाहीत नंतर देतो, तर या सगळ्यांसोबत प्रेमाचे संबंध ठेवण्याचं काम. याही वयामध्ये लोक म्हणतात म्हातारपणाला बुद्धी ढळते, पण वयाच्या 85 मध्ये सुद्धा माणसं जोडण्याचं काम जर ही व्यक्तिमत्व करत असेल तर ह्या व्यक्तीचं पुण्य किती मोठं म्हणावं लागेल, एक सामाजिक समज किती मोठी म्हणावी लागेल. काही लोकांचं फक्त वय वाढतं, पण वयानुसार जी समज यायला पाहिजे ना ती येत नाही काही लोकांना. लक्षात घ्या, जगातला खरा श्रीमंत तर तोच आहे. आपल्याकडे धन किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण आपल्या प्रेमाची माणसं आपल्याजवळ किती आहेत. ते शिवाजी महाराजांनी काय केलं, एवढी मोठी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सगळ्या शाह्यांना, सुलतानशाही यांना उलथून पाडण्यासाठी किंवा एवढ्या प्रचंड सत्तांपुढे महाराज अगदी शून्य होते, मूठभरच मावळे होते. पण महाराजांनी माणसं जोडली अगोदर, आणि माणसं जोडत जोडत मग स्वराज्य उभं झालं. की ज्या स्वराज्याचा दरारा, ज्याचा थरकाप औरंगजेबाला सुद्धा होता. बाहेर जर पाऊस येत असेल तर थोडं मध्ये मध्ये सरका, अजून पण थोडंसं बाहेरच्या लोकांना काही त्रास होत असेल तर. विठ्ठल विठ्ठल माणसं जोडण्याचं काम बापूराव बाबा स्वतःच्या जीवनामध्ये अगदी शेवटपर्यंत. त्यांची मित्र, आता ही सगळी ज्येष्ठ वयस्कर माणसं काही माझ्या समोर आहेत, हा त्यांचा मित्रपरिवारच असेल हा माझा अंदाज आहे. तर ही सगळी वयस्कर माणसं मग त्यांनी बसावं, हे जमलं पाहिजे माणसाला. माणसात देव पाहता आला.
आलं पाहिजे. आणि मग हे सगळं ज्याला जमतं ना, खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीनं स्वतःच्या जीवनामध्ये पुण्य जोडलंय आणि त्याच पुण्याईचा परिणाम म्हणजे आजचं कीर्तन. त्याच पुण्याईचा परिणाम आहे. कधी कधी पुण्याची व्याख्या आपल्याला कधी कधी करता येत नाही. करता आली तर ती वागता येत नाही, जगता येत नाही, कधी कधी ती समजत नाही. पण हे सगळं ज्याच्या जीवनामध्ये घडून येतं ना, हे काही अशा काही गोष्टी असतात ना या सुंदर, त्या कधी आपण शिकाव्यात, कधी समजून घ्याव्यात. आणि कधी कधी त्या सुंदर जगणाऱ्या माणसाच्या जगण्याला आपण सुद्धा सलाम करावा. माझं बोलणं अधिक तुमच्या लक्षात यावं याच्यासाठी विषय थोडासा मी पुढे घेऊन जाते की बाबा कुठे आहेत हे मला विचारा, तर ते भगवंताच्या चरणाजवळ आहेत. आणि मी सुरुवातीलाच प्रमाण देऊन गेले, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. एवढी लोक जमा झाले, सगळ्यांच्या आठवणीमध्ये बाबूराव बाबा आहेत. तुका म्हणे एका मरणेची सरे, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली चांगल्या गोष्टी, चांगली ख्याती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. असं नको म्हणायला बरं झालं गावची पिढा गेली, असं कोणीच नको म्हणायला आपल्या बाबतीमध्ये. मग असं आपल्या बाबतीत म्हणू नये. बाबूराव बाबांसारखा आपल्या आठवणीत सुद्धा किमान टाळ वाजावा. नाही आपल्याच्यानं कीर्तन करणं झालं, नाही प्रवचन करणं झालं, काही हरकत नाही, किमान आपल्या आठवणीमध्ये टाळ वाजला पाहिजे. याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न करायचा आहे. आपण काय करायचं आहे? अभंगाचं पहिलं चरण सांगतो तुम्हासी विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे 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 विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला नाही तरी गेला गणेश बाबा आणि आमचे केशव भाऊ सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजली पाहिजे. फार सुंदर, फार अप्रतिम. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण आता, म्हणजे कीर्तनाच्या. घाबरू नका.
कीर्तनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आता आपल्याला एक 10-5 मिनिटामध्ये पूर्ण विराम द्यायचा आहे कीर्तनाला. पण त्याच्या अगोदर ऐका, तुकोबाराय सांगतात तिथे, बाबांनो आपल्या आठवणीमध्ये किमान टाळ वाजला पाहिजे ना, याच्यासाठी आपले पण थोडे प्रयत्न पाहिजेत. बरं काय केलं पाहिजे? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. विठ्ठलाची भक्ती करा, चांगली कर्म करा, चांगली सत्कर्म करा, प्रेमानं बोला, काया वाचा म्हणे चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर हे केलं नाही तर जीवन असंच निघून जाईल. आणि खरंच चाललंय आपलं जीवन. रामदास स्वामींचा गोड अभंग आहे. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष बालपणात निघून जातात की नाही? हो की नाही? माना तरी हलवा किमान. 10 वर्ष बालपणात निघून गेले, 20 वर्ष तारुण्यामध्ये. तरुण मुलाला असं वाटतं मला जे कळतं ते माझ्या 60 वर्षाच्या बापाला सुद्धा कळत. हे असं असतं की नाही? तसंच असतं. तरणी गोरी बैलगाडीला जुंपली की ते नाकात वारं शिरल्यासारखी जसं करतात तसं असतं. 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती तिशीमध्ये दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी, पुत्र, लेकरं, बाळ. मग ते पाठीमागे असतात, पप्पा पप्पा. मग ह्याला खूप चांगलं वाटतं पप्पा पप्पा म्हटलं. मम्मी मम्मी, मम्मीला पण खूप छान वाटतं. दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 चष्मा लागतो. मग त्या नको तो चष्मा लागला डोळ्याला, मग काही दिसत नाही. डोळ्यास भुरळ पडली कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 ऐका. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 ते थोडा थोडा संकेत देतात, हॅलो सावध राहा, व्यवस्थित खा, नको ते आतमध्ये ढकलू नका. ते दात हलायला लागतात. 50 मध्ये दात हलायला लागतात. दात आहे ना तोपर्यंत माणसाला काय खावं याचं भान राहत नाही. दात पडले की उगीच तोंड हलवत बसतात. काहीच नाही तोंडामध्ये, उगीच तोंड हलवत. हलती दातांच्या पंक्ती. अजून काय होतं 50 मध्ये? श्याम केस शुभ्र होती. काळे केस पांढरे होतात. पण आता असं झालंय पहा, 50ल्याच म्हाताऱ्या माणसांची म्हणजे केस पांढरे व्हायला लागावेत असं काही नाही. आता लहान लेकराचे सुद्धा केस पांढरे होतात. पण लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं, पण कुणी डाय करावा ते सांगते मी. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत, MH 18, MH 20, MH 25, MH 30, MH 35, MH 40, MH 50, MH 55, 60 पर्यंत करा डाय. पण ज्याच्या मानेत लखवा भरला आहे ते MH 72 सुद्धा म्हणतं म्हातारे डायची वाटी कुठे आहे. MH 72. कुठली गोष्ट वेळेत गोड दिसते. बरं हे डायचं प्रकरण असं आहे ना, हे 15 दिवसात उघडकीस येतं. किती डाय करा, 15 दिवसात इकडून काळं इकडून काळं, मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हवामानाचा अंदाज. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी, वसवास लागे पाठी, त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येत असतं. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही चुकूनही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं, शेंगदाणे किती घातले, शपथ आहे तुम्हाला माझी. अजिबात पाहायला जाऊ नका.
एकच काम करा, 3 टाइम सुनाचं कौतुक करा. माझ्या सुनासारखी सून अख्ख्या लासुरण्यात नाही, एवढंच म्हणा. नाही तुम्हाला सकाळी 9 वाजता शुद्ध तुपातला शिरा खायला आला तर मग मला बोलत, पण हे कळतच नाही आपल्याला. फक्त सुनेचं कौतुक करा. पण बिचाऱ्याला लासुरण्यामधल्या सगळ्या ज्या सासवा आहेत ना त्या खूप समजदार आहेत बरं. इथं या गावात सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं, या कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुम्ही सुनबाईला वयाच्या 80 मध्ये अजिबात टॉन्टिंग करायची नाही. हे असंच का ते तसंच का, अजिबात तसा त्रास देऊ नका. कारण काळ आज सासूबाईचा नाही आहे, सुनेचा काळ. हे तुम्हाला सांगितलं, तुमचं पण ऐका. दुसऱ्यांचं ऐकताना खूप गोड वाटतं माणसाला. वयाच्या 80 मध्ये जसं यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही, तसं तुम्ही वयाच्या 80 कुणाची लग्न जुळवायला जायचं नाही. नाही तर तुम्हाला खूप नाद, ह्याच्या गाडीवर बसून जा, त्याच्या गाडीवर बसून जा, टंगडं मोडून घ्या, असलं काही करू नका. देवांत घरात हरिहरी करत राहा, देवाचं स्मरण करा, चांगली कामं करा, नातवांना चांगले संस्कार लावा, एवढंच करा. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविन मछली जैसी जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदानारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदानारायण. शेवट फार सुंदर आहे. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. आपलं जीवन सफल व्हावं, नाही तर जीवन असंच निघून जाणार आहे. नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला. जर नाही भक्ती केली तर नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म. मग काय होईल पुढं? करिता बरोबरी दुरावसे दुरी. भवाची पुरी वाहवसी. काही न लगे, काही लागत नाही हो देवाला प्रसन्न करण्यासाठी, माणसं जोडण्यासाठी. एकच लागतं, काही न लगे एक भावची. कारण तुका म्हणे आण विठोबाचे. श्री विठ्ठलाचं स्मरण करा, प्रेमानं दोन्ही हात वरती घ्या आणि प्रेमानं भजन करा. विठोबा